दत्तभक्तांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री दत्त सेवा कशी करावी, चला सोप्या शब्दात जाणून घेऊया. हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शास्त्रोक्त रीतीने श्री दत्तात्रेयांची सेवा कशी करावी, पूजा कशी करावी, मंत्र जप कसे करावेत आणि त्यांचा आशीर्वाद कसा मिळवावा या संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट, सकाळची तयारी आणि ब्रह्ममुहूर्ताचं महत्त्व जाणून घेऊया. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करावा. शास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्ताला वातावरणात सकारात्मक ऊर्जा आणि सात्विकता सर्वात जास्त असते. त्यामुळे जर काही कारणामुळे ब्रह्ममुहूर्तावर उठणं शक्य नसेल तर सूर्योदयानंतर शक्य तितक्या लवकर उठून स्नान करावं आणि पूजेला सुरुवात करावी. स्नानाच्या पाण्यात थोडंसं गंगाजल मिसळून किंवा तुळशीची पानं टाकून स्नान करावं आणि स्नानानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. शक्य असल्यास पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे असं सांगितलं जातं, कारण पिवळा रंग हा गुरुग्रहाचा आणि पांढरा रंग हा पवित्रतेचा प्रतीक मानला जातो. यानंतर आपलं देवघर स्वच्छ करून घ्यावं. श्री दत्तात्रेयांची मूर्ती किंवा फोटो असेल तर स्वच्छ मऊ कापडाने पुसून घ्यावी आणि एक पाट ठेवून त्यावर स्वच्छ कापड अंथरावं आणि पूजेसाठी लागणारं साहित्य एकत्र करून घ्यावं, ज्यामध्ये तुपाचा दिवा आणि अगरबत्ती, ताजी पिवळी किंवा पांढरी फुलं, तुळशीची पानं, गंध, अक्षता, हळद कुंकू, औदुंबराची पानं मिळाल्यास नक्कीच ठेवावी. नैवेद्यासाठी फळं, दूध, खडीसाखर किंवा घरात असलेला शिरा, पेढे हे सुद्धा ठेवलं जाऊ शकतं बरं का. आता पूजेला बसण्यापूर्वी 2 मिनिटं शांत बसावं, डोळे मिटावेत आणि मनात चाललेले सर्व विचार बाजूला ठेवून श्री दत्तात्रेयांच्या चरणी आपलं मन एकाग्र करावं. पूजेची दुसरी पायरी म्हणजे पूजेची सुरुवात तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावून करावी. दिव्याची ज्योत ही अज्ञान आणि अंधकार दूर करणाऱ्या ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे आपण दिवा लावून हात जोडून प्रथम पूजनीय श्री गणेशाचं स्मरण करावं, कारण कोणत्याही पूजेची सुरुवात विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पाच्या स्मरणाशिवाय अपूर्ण असते. आता श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीला किंवा फोटोला हळद कुंकू आणि चंदनाचा टिळा लावावा. गंध लावताना ओम श्री गुरुदेव दत्त हा नामजप सुरू ठेवावा. त्यानंतर अक्षता आणि ताजी फुलं अर्पण करावी. जर तुम्हाला औदुंबराची पानं मिळाली तर ती श्री दत्तात्रेयांच्या चरणी अत्यंत श्रद्धेने वाहावीत. औदुंबर वृक्षात साक्षात श्री दत्तात्रेयांचा वास असतो असा भाव ठेवून ती पानं अर्पण करावी. त्यानंतर फळं, दूध, खडीसाखर किंवा घरी बनवलेला सात्विक नैवेद्य श्री दत्तांसमोर ठेवावा. नैवेद्यावर तुळशीची पानं ठेवावी आणि थोडं पाणी फिरवून भक्तिभावानं अर्पण करावा. अगदी साधी सोपी पूजा आहे. ही सेवा तुम्ही अगदी घरच्या घरी करू शकता. नैवेद्य दाखवताना मनात हीच भावना असावी की हे श्री दत्त महाराज, मी जे काही अर्पण करत आहे ते अत्यंत लहान आहे, पण ते माझ्या प्रेमाचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. माझ्या कुटुंबावर सदैव तुमची कृपादृष्टी असू द्या. अशी साधी सोपी पूजा किंवा प्रार्थना आपल्याला श्री दत्तात्रेयांसमोर करायची आहे. पूजेनंतर घाईघाईने उठून जाऊ नये. देवाजवळ काही वेळ शांत बसावं. मन जितकं शांत असेल तितका जपाचा प्रभाव जास्त होतो. सर्वात सोपा आणि अत्यंत प्रभावी मंत्र यावेळी तुम्ही म्हणू शकता ओम श्री गुरुदेव दत्त. हा मंत्र तुम्ही 21, 51 किंवा 108 वेळा जप करू शकता. जर तुमच्याकडे तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ असेल तर माळेवर जप करावा. जप करताना प्रत्येक शब्दाचा उच्चार स्पष्ट असावा, तो घाईने करू नये. त्यानंतर गुरु महिमा सांगणारा एक दिव्य मंत्र आहे जो तुम्ही म्हणू शकता. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुपौर्णिमेला या मंत्राचा जप केल्यानं काय लाभ होतो याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. आता या पूजेची 5वी पायरी श्री गुरुचरित्र वाचन. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरित्राचं वाचन करणं हे अत्यंत फलदायी आहे आणि पावनही मानलं जातं. श्री गुरुचरित्र हा केवळ एक ग्रंथ नाही, तर तो भक्तांसाठी कल्पवृक्ष मानला गेलाय. जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि शक्य असेल तर संपूर्ण श्री गुरुचरित्राचं पारायण करावं. पण आजच्या धावपळीच्या युगात एका दिवसात संपूर्ण वाचन सर्वांना शक्य होत नाही. अशा वेळी निराश होण्याची अजिबात गरज नाही. त्यातील काही अध्याय तुम्ही वाचू शकता, जसे 14वा अध्याय. हा अध्याय संकटमोचन आणि सर्व अडथळे दूर करणारा मानला जातो. त्यानंतर 18वा अध्याय जो अन्नपूर्णा सिद्धी आणि समृद्धीसाठी वाचला जातो. 51वा अध्याय
हा अध्याय अवतरणिका असून संपूर्ण गुरुचरित्राचे सार यामध्ये समाविष्ट आहे. तर अशा प्रकारे आपण गुरुचरित्र पारायणातील हे 3 अध्याय आवर्जून वाचावे, ज्यामुळे तुमची दत्तभक्ती, दत्तसेवा किंवा गुरुपौर्णिमेची विशेष पूजा नक्कीच फलदायी ठरू शकते. अध्याय वाचतानाही फक्त शब्द वाचू नका, तर त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या लीलांचं स्मरण करा. वाचनापूर्वी आणि नंतर श्री दत्तात्रेयांचं स्मरण करून आशीर्वाद मागा. अशा प्रकारे साधी सोपी पूजा तुम्ही करू शकता. त्यानंतर 6वी आणि 7वी पायरी म्हणजे दत्त आरती आणि दानसेवा. पूजा आणि अध्याय वाचनानंतर संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन श्री दत्तात्रेयांची मनोभावे आरती करावी. आरती करताना संपूर्ण घर श्री दत्तात्रेयांच्या नामघोषानं दुमदुमून गेलं पाहिजे. अशा प्रकारे जयघोष करावेत. आरतीनंतर प्रसादाचे वाटप सर्वांना करावे. आता अध्यात्मात पूजे इतकंच महत्त्व सेवेला दिलं गेलंय. श्री दत्तात्रेयांना सर्व सजीवांमध्ये देव दिसतो. म्हणूनच या दिवशी आपल्या सामर्थ्यानुसार कोणत्याही गरजू व्यक्तीला, भुकेलेल्या व्यक्तीला प्रेमानं जेवण द्यावं, अन्नदान करावं, गाईला चारा खाऊ घालावा, गूळ किंवा पोळी खाऊ घालावी, पक्ष्यांसाठी धान्य आणि पाण्याचे भांडे ठेवावे. गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं किंवा शैक्षणिक साहित्य आपण भेट देऊ शकता. याही व्यतिरिक्त आपण घरातील आई वडील आणि संत गुरुजनांचे आशीर्वाद घेऊ शकता. आई वडील हेच आपले पहिले गुरु असतात. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण अशा प्रकारे आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन श्री दत्त कृपेची प्राप्ती करू शकता. आता गुरुपौर्णिमेचा संपूर्ण दिवस हा अत्यंत पवित्र असतो. त्यामुळे दिवसभर शक्य तितक्या मनातल्या मनात ओम श्री गुरुदेव दत्त हा नामजप करत राहावा. तुम्ही काम करत असताना, प्रवासात असतानाही हा जप करू शकता असंही सांगितलं जातं. या दिवशी पूर्णपणे सात्विक आहार घ्यावा. घरात किंवा बाहेर कोणाशीही वादविवाद, राग किंवा अपशब्द बोलणं टाळा. कोणाही बद्दल नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. गुरूंचा खरा शिष्य तोच असतो जो आपल्या वर्तनाने सर्वांना आनंद देतो. शांत, संयमी आणि प्रेमळ व्यवहार ठेवणं हीच खरी गुरुसेवा असते. मग या गुरुपौर्णिमेच्या पावन प्रसंगी आपण ही सर्वजण मिळून श्री दत्तांच्या चरणी ही विशेष प्रार्थना करूया. डोळे मिटा आणि मनापासून म्हणा की हे श्री गुरुदेव दत्त, माझ्या जीवनातील अज्ञान, दुःख आणि सर्व संकट दूर करा. मला सद्बुद्धी, आरोग्य, सुख, शांती, यश आणि आध्यात्मिक प्रगतीचे आशीर्वाद द्या. माझ्या कुटुंबावर, गुरुजनांवर आणि सर्व भक्तांवर सदैव आपली कृपा दृष्टी राहू देत. माझ्या हातून सदैव चांगली कर्म घडू देत. श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला गुरुपौर्णिमेच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.